गॉड, सगळं ठीक चाललं असेल ना? त्याला त्याला कसं विचारू? काहीतरी करायला पाहिजे. काय करू? कुणाशी बोलू? मला मला काहीच कळत नाहीये. तू जिंकशीलच, मला खात्री आहे आणि विश्वास आहे. अभि, लवकर अट पूर्ण कर. मी वाट बघतेय तुझी. कुठे होतीस तू? मी तुला शोधत होते. शमिका, काय ग? अगं, काहीतरी प्रश्न विचारलाय त्याने तुला. काळजी नका करू डॅड. मी अभिजितला भेटायला नव्हते गेले. ओके? हे बरं केलंस शमिका, कारण तुम्ही दोघांनी एकमेकांना न भेटणं हे तुम्हा दोघांसाठी भल्याचं आहे. किती काळ डॅड? अजून किती काळ डॅड? असं किती काळ चालणार आहे? अभिजित लवकरच अट पूर्ण करेल आणि मला कायमची त्याच्याबरोबर घेऊन जाईल. तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी लवकरच कळणार आहेत, कारण सत्य फार काळ लपून राहू शकत नाही. एक जरा 2 मिनिटं घ्यायचे होते तुमचे. या कंपनीचा एमडी तुम्हीच आहात ना? हो, मीच आहे. हाय, विजय प्रभू. तुमच्या कंपनीतल्या एका एम्प्लॉई बद्दल बोलायचं होतं. त्याचं नाव आहे अभिजित पेंडसे. तो तर आजच जॉईन झालाय. त्याच्याबद्दल काय बोलायचं होतं तुम्हाला? बायकोचा भाऊ म्हणून तुला घरात राहायला जागा दिली आणि तू आमचेच लचके तोडलेस. माझ्या सुखी संसाराच्या, माझ्या आनंदाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडाल्या. मी आयुष्यात तुला कधी माफ करणार नाही. हे काम आमचं आहे साहेब. तुम्ही कशाला तुमची इज्जत आणि हात खराब करून घेताय? आम्ही आहोत की त्यासाठी. आत्ताच डॅडचा फोन आला होता. अविनाश पकडला गेलाय आणि आता माझी मॉम लवकरच सुटणार आहे. गुड. आय एम हॅपी फॉर यू रिया. तुला कशाला आनंद होईल? तू तर स्वतःच्या जगात इतकी गुरफटलेली असतेस ना की आजूबाजूला कोणाच्याही सुखदुःखाची तुला काहीही पडलेली नसते शमिका. बिसाइड्स, मम्मा सुटून परत येणार आहे ह्याच्याबद्दल तर तुला वाईटच वाटलं असेल ना? मला असं वाटतं आपण आता वाद नको वाढवायला, नाही? आणि ममाच्या येण्याने जर तू खुश होणार असशील तर तुझ्या आनंदासाठी मी खुश आहे. तुला आठवतंय रिया, आपण तिघी बहिणी मिळून किती मजा करायचो, नाही? नाही, मला फक्त इतकंच आठवतंय की जेव्हा मॉमला सोडव म्हणून मी रडत रडत तुमच्याकडे भीक मागत होते ना, तेव्हा तू आणि आशुदीने मला फक्त लेक्चर दिलं होतं. कारण तुम्हाला माझी मॉम आवडेनाशी झाली होती ना, आणि मला आणि माझ्या मॉमला तुम्ही दोघी. आणि मला फक्त एवढंच लक्षात राहील, कळलं?